नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की तुळजा त्याचबरोबर घरातले सगळेजण पाहत असतात, कारण आता घरातलं वातावरण हे खूपच बिघडलेलं असतं तुळजाला. त्याचबरोबर घरातील सर्वांना टेन्शन आलेलं असतं. सूर्या मात्र जाम चिडलेला असतो. सूर्याला कसं शांत करायचं हा मोठा प्रश्न सर्वांच्या समोर उभा असतो. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की राजू तिथं असते. तुळजा राजूकडे येते आणि राजूला म्हणू लागते की राजू, तू ठीक आहेस ना गं? नको लक्ष देऊ या माणसांकडे, माहिती आहे ना तुला ही कशी आहेत ते, असं तुळजा समजवत असते. तेव्हा राजू म्हणत असते, मी ठीक आहे वहिनी, पण दादाची काळजी घेणं गरजेचं आहे. दादाच्या बाबतीत दादा जो काही विचार करत आहे ना तो पूर्णपणे चुकीचा आहे. दादाला समजवणं गरजेचं आहे. दादा खूप हायपर झालेला आहे, तू दादाजवळ जा, असं म्हणत राजू जे आहे ती दादाजवळ पाठवते. त्यावेळेस राजूला आता आठवत असतं की आपण कधी कधी प्रसाद सरनोबतला भेटलोय, ते प्रसंग तिला आठवत असतात. आणि त्यासोबतच ती मात्र विचार करू लागलेली असते. तिला आठवत असतं मंदिरात गेल्यानंतर तिची आणि प्रसादची भेट झालेली असते. प्रसाद हा माणूस म्हणून खूप चांगला आहे ही गोष्टही तिच्या लक्षात असते आणि ती मात्र प्रसादकडे पाहत असते. त्याचबरोबर तिथं ठेवलेला जो फोटो आहे तो फोटो उचलते आणि तिच्या लक्षात येतं की नक्की काय झालेलं आहे, कधी ह्या सर्व गोष्टी घडलेल्या होत्या. ह्या सगळ्या गोष्टींचा ती विचार करत असते. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र आता सत्या जो आहे तो जाम पिसाळलेला असतो. सत्याला खूप राग आलेला असतो आणि सत्या घरी येतो आणि प्रसाद ये इकडे बाहेर ये, प्रसाद बाहेर ये, असं म्हणत सत्या जो आहे तो ओरडायला सुरुवात करतो. सत्या ओरडत असतो आणि त्यासोबतच पाहायला मिळतं ते म्हणजे सत्याच्या या ओरडण्यामुळं प्रसाद मात्र घाबरलेला असतो आणि प्रसाद बाहेर येतो. सत्या त्याला मारायला सुरुवात करतो. तुला लगीन करायचं आहे ना, तू आमच्या आयुष्याचं वाटोळं केलेलं आहे, असं म्हणत आता सत्याने प्रसादला जी चोप द्यायला सुरुवात केलेली असते, सगळा राग तो त्या प्रसादवर काढत असतो. तो जराही विचार करत नसतो. त्या बिचाराला त्रास होतोय, त्याच्या बाबतीत काय घडतंय या कुठल्याच गोष्टींचा विचार सत्याने केलेला नसतो. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की तिथं प्रसादची आई आलेली असते. ती त्याला म्हणत असते की मारू नको मारू नको. तो म्हणत असतो, मला म्हणायचं नाही आहे आणि तुझा भाऊ आहे वगैरे तसलं तर अजिबात नाही आहे, कारण माझा तो कोणीच लागत नाही आहे, एवढं लक्षात ठेवायचं आहे, असं बोलणं सुरू झालेलं असतं. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे आता ती समजवत असते, पण सत्याला इतका राग आलेला असतो. सत्याने जी मारायला सुरुवात करत असतो, फक्त मारतच असतो, कारण त्याच्या डोक्यात राग भरलेला असतो आणि तो जो राग असतो तो त्याला शांत राहू देत नसतो. इकडे आता रस्त्याने चालत निघालेली असते ती म्हणजे धनू निघालेली असते आणि तेवढ्यात पाठीमागं तिच्या कोणतरी पाठलाग करतंय या गोष्टीची जाणीव धनूला असते आणि धनू मागं फिरून पाहते. जी लात घालते तिला माहीतच नसतं की तिचा सूर्यात आता तिच्या मागं आहे, ही गोष्टच तिला माहीत नसते. आणि तेव्हा मात्र तिने डायरेक्ट लात घातलेली असते आणि ती तिथे बोलत असते. तेव्हा सूर्या म्हणत असतो, काय गं धने, कसलं मारलंस गं? तेव्हा ती म्हणते की अरे दादा तू आहेस होय, मग असं मागं काय येत होता? तेव्हा सूर्या म्हणू लागतो, अगं मी ट्रेनिंग दिलं ना तुला, ते ट्रेनिंग व्यवस्थित आहे का ते बघायचं होतं, म्हणून तुझ्या मागं करत होतो. हे ऐकल्यानंतर धनीला मात्र भारी वाटत असतं. ती म्हणत असते की काय रे दादा तू, लागलं का रे जास्त? तेव्हा तो म्हणत असतो की हो गं, जरा लागलंच म्हणायचं. असं दोघांचं छान असं बोलणं चाललेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की आता आजी जी आहे ती भयानक अशी चिडलेली असते. आजी म्हणत असते की सत्यजितराव, तुम्हाला कळतंय का तुम्ही काय करून बसलेला आहात? अहो तुम्ही डोक्यावर पडलेला आहात का? तुमच्या लक्षात येते का तुम्ही काय गोंधळ घातलाय? अहो काही असलं तरीही त्याच्यावर राग काढून काय उपयोग होणार आहे, असं आजी बोलत असते, त्याला समजवत असते. पण सत्य मात्र पिसाळलेला असतो. सत्याच्या डोक्यात एकच सुरू असतं की नाही, आता याला संपवणार आहे, याला लगीन करायचं आहे ना, याच्यामुळे आमच्या आयुष्याचं वाटोळ झालं आहे. त्या सूर्याच्या घरी जाऊन एवढी बोलणी खाल्लेली आहेत आणि सूर्याच्या घरी जाऊन एवढा राडा झालेला आहे. तेव्हा शशिकांत सांगत असतो की आता सूर्या काही झालं तरीही त्याची जी बहीण आहे ना तो आपल्या घरात कधीच देणार नाही, असंच इकडे तो सांगत असतो. तेव्हा आजी म्हणत असते की तुम्हाला 1000 वेळा सांगितलं होतं रागावर कंट्रोल ठेवा, कारण आपल्याला सगळा बदला घ्यायचा होता, पण तुम्ही ऐकलेलंच नाही आहे. तुम्ही तुमच्याच मनाचं खरं केलेलं आहे आणि तुम्ही जो काही गोंधळ घालून ठेवलेला आहे ना तो
निस्तरावं लागणार आहे. तुम्हाला ना पाठवायलाच नको होतं, चूक केली आम्ही तुम्हाला पाठवून तिथं, असं आजी त्याला म्हणत असते. आणि सत्याला मात्र खूप राग आलेला असतो. इकडे शशिकांत सांगत असतो की याने जो काही गोंधळ घातलाय ना त्याच्यामुळे आता आपल्याला निस्तरावं लागणार आहे आजीसाहेब, असं तो आजीला सांगत असतो. आजी बघ ना ग, हा असा करतो, हा गोंधळ घालतो, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा आजी मात्र समजवत असते आता असं करायचं आहे की सूर्याची बहीण स्वतःहून आपल्या दारात येईल असा प्लॅन या आजीनं केलेला असतो. इकडे आता तुळजा जी असते ती स्पीच थेरपी घेत असते, ती म्हणजे शालनला सांगत असते की कशा पद्धतीनं बोलायचं आहे, काय करायचं आहे, हे सगळं ती बोलत असते. आणि त्याच वेळी इकडे पाहायला मिळतं की डॅडी तिथे येतात आणि डॅडी म्हणत असतात की काय चाललंय. तेव्हा सूर्या सांगते की आईने लवकर बोलावं ना, त्यासाठी हे सगळं चालू आहे. तेव्हा मात्र डॅडी म्हणत असतात की हो, आमचीही तीच इच्छा आहे की तुमच्या आईने लवकरात लवकर बोललं पाहिजे. डॅडींचं हे जे काय बोलणं असतं ते कुचकट असतं हे मात्र मालनला माहिती असतं. तर तुळजा म्हणत असते की आई सगळं व्यवस्थित झालं पाहिजे, मला ना तुझी खूप काळजी वाटत आहे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या पाहिजेत, असं तिचं बोलणं असतं. मालन म्हणत असते की तुळजा मला खरंच वाईट वाटत आहे गं, म्हणजे तुझ्या बाबतीत एवढं सगळं घडलेलं आहे, तू माझ्यासाठी इतकं सगळं करते, पण मी किती कमनशीब आहे ना, माझी लेक माझी एवढी काळजी करते आणि मी मात्र तिला काहीच सांगू शकत नाही, असं तिचं बोलणं असतं. इकडे मात्र पाहायला मिळतं की आता सूर्या बोलत असतो, धनीला म्हणत असतो की अगं बर्फी संपलेली आहे, बेसनाच्या वड्या केलेल्या. तेव्हा तेवढ्यातच कोणीतरी येतं पार्सल घ्यायला आणि मग राजश्री तिथं जाते, ती पार्सल देते. तेव्हा ती व्यक्ती म्हणते की थांबा, हे तुमच्यासाठी आहे आणि तुम्हाला एकट्यालाच वाचायला सांगितलेलं आहे, प्रसादरावांनी हे लेटर दिलेलं आहे. राजश्री ते लेटर घेते आणि लेटर घेऊन आज जाऊ लागते. इकडे सूर्या आणि धनू यांचं बोलणं झालेलं असतं. धनू म्हणत असते की मी टोपडं स्वतः शिवणार आहे. तेव्हा मात्र सूर्याचं असं म्हणणं असतं की जमणार आहे का तुला धनी, ते कशाला उगीचच ना एवढा त्रास. तेव्हा धनू म्हणत असते की 5 मंथ आहेत, अजून 5 मंथ आहेत, 5 मंथ तेवढ्यात होईल माझं सगळं. हे सगळं चालू झालेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे आता त्यांच्या दोघांचं बोलणं सुरू असतं आणि सूर्याला ती म्हणत असते की तू काय कर माहिती आहे का, माझ्याकडनं इंग्लिश शिक. सूर्या म्हणतो नको गं बाई, वेळ लागेल मला. इकडे आता शत्रू आलेला असतो आणि तेजूला म्हणत असते बायको कधीतरी प्रेमाने बोल ना माझ्याशी, अगं 2-2 मुलांचा बाप होणार आहे मी, माझ्याकडे जबाबदारी आहे. तेव्हा ती म्हणते की जबाबदारीपेक्षा ना जरा त्याच्याबद्दल जिव्हाळा हा शब्द तुमच्यासाठी योग्य ठरेल, माणसाबद्दल जरा तरी काहीतरी मनात वाटू द्या, असं तिचं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र तेजू खूप चिडलेली असते. तेजू म्हणते जबाबदारी, अहो तुम्ही काय वागताय. तेव्हा तो म्हणतो की ज्या काही चुकलं तरीही ज्या आईच्या पदराला तोंड पुसून मी रडायचो ती माझी आई आहे ना, तीच आता मला सोडून गेली, पण तू नाही आली माझ्याकडे आणि माझी काळजी नाही घेतलीस, तू माझ्यासाठी काहीही करू शकलेली नाहीस. तेव्हा तेजू म्हणत असते की माझ्यासाठी म्हणजे तुम्ही माझ्यासाठी काय केलं, जेव्हा मला आधाराची गरज होती तेव्हा तुम्ही दिला का आधार. ती त्याला शत्रूला शिव्या घालत असते. इकडे मात्र पाहायला मिळतं की आता जी राजू आहे ती लेटर वाचते, त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं की तुम्ही जो निर्णय सांगितलेला आहे त्या निर्णयाचा आम्ही आदर करत आहे, तुमचे मसाले मला खरंच खरेदी करायचे होते, तुम्ही खूप मोठे व्हा, असं तो बोलत असतो. तेव्हा सूर्या येतो आणि सूर्या ते लेटर घेतो आणि सूर्या तिच्याशी बोलत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा सूर्या म्हणतो यांना हाकलून दिलं, यांना कडक शब्दात सांगितलं, पण या लोकांचं जे काही वागणं आहे ना तेच बदलत नाही आहे. त्यामुळं तो म्हणत असतो की नाही, मला आता या गोष्टीबद्दल विचार केलाच पाहिजे. आणि इकडे धनू म्हणत असते पण दादा त्यात चुकीचं असं काहीच लिहिलेलं नाही आहे ना रे, त्यांनी तर उलट राजूच्या निर्णयाचा आदर केला आहे, उगीच आपण त्यांच्याबद्दल चुकीचा विचार नको करायला, असं धनू समजवत असते. सूर्या म्हणत असतो की नाही, आता मी शांत राहणार नाही, असं सूर्याने ठरवलेलं असतं आणि त्यांचा कायमचा बंदोबस्त करायचा आहे असं तो बोलत असतो. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की उद्याच्या भागामध्ये आता सगळे डॅडींकडे आलेले असतात आणि तिथं बोलत असतात. डॅडी म्हणत असतात की आमचे 2 नातू आले की मग मात्र सगळी मजा येणार आहे. तुळजा तिथं असते, तेजू असते. डॅडींचं हे बोलणं ऐकून डॅडी म्हणत असतात की सुनबाईला आम्ही काहीच कमी पडू देणार नाही. हे डॅडींचं जे बोलणं आहे ते ऐकून मात्र सूर्याला भारी वाटत असतं. आता तुळजा सांगत असते की आई काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होणार आहे, असं म्हणत ती निघालेली असते आणि नेमकं दारात साबणाचं पाणी ओतलेलं असतं आणि तुळजाचा त्याच्यावरून पाय घसरतो आणि त्या क्षणी जोरात मालन ओरडते की तुळजा, आणि सगळ्यांनाच धक्का बसतो कारण आता मालनचा आवाज आलेला असतो. इकडे सूर्या म्हणत असतो एवढी कसली घाई लागलेली तुला, हे बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र इकडे आता
आता सूर्या त्याजवळ सगळेजण तिथे येतात. तुळजा म्हणत असते मी ठीक आहे. सूर्या म्हणत असतो एवढी घाई करायची काहीच गरज नाही. बरं झालं शालनाका जोरात मालना त्या जोरात ओरडली म्हणून हे सगळं झालेलं आहे. तेव्हा मात्र आता डॅडींच्या लक्षात येतं आणि मालनला धक्का बसतो की मी चुकीच्या वेळी ओरडलेले आहे आणि आता हे मालकांना कळलं तर खूप अवघड होणार आहे आणि मालन घाबरलेली असते. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.